हे बघा दुपारचा प्रोग्राम ह्यांचा पोहायला जायचा. दुर्वेश पण निघालाय, कॅन्ड घेतले, शंभू आलाय, गणेश. नीट जा दुर्वेश, तिथं साईडला गेलं की थांबायचं, तिथं कॉर्नरला गेलं की इकडे इकडे गाड्या बघायच्या मग इकडे वळवायची. जा. तर निघालेत पोहायला. ऊन केवढं झालंय आणि ह्यांचा पोहायचं चालू आहे राडा. जावा जावा. तन्वी निघाली त्यांच्या मागून. तर ह्यांना शाळेमध्ये खरं स्विमिंगचं हे होतं, एक म्हणजे पिरियड असायचा जेव्हा शाळेत होते ना. म्हणजे गणेश आता काय इकडं आलाय, पण तन्वीला काय 4थीपर्यंत होतं वाटतं. आमच्या चिवला इथं पोहता. शाळेत आहे ना, आठवड्यातून एक दिवस त्यांचा स्विमिंगचा पिरियड असायचा. त्यांच्या शाळेत स्विमिंगचं टँक आहे, मग पोहायला शिकवायचे ते. तर गणेश काय पहिलीला गेला की आम्ही इकडे आलो. नेटकं सुरुवात झाली ती गणेशची म्हणजे स्विमिंगची, की लगे आम्ही गावाला आलो. त्याच्यामुळे गणेशचं राहिलं. पण तन्वीला काय बोलते की 4थीपर्यंतच आम्हाला शिकवलं, नंतर काही शिकवलंच नाही. त्याच्यामुळे तन्वी आता गावी आले की त्यांचा हा पोहायचा गोंधळ असतो. तर निघालेत तिकडे, हे थांबलेत, गेले ट्रॅक्टरचं काम होतं म्हणून गेलेत. तर मग थांबलेत ते मुले या इकडून, तिथं शेततळे, त्या शेततळ्यात गेलेत. आणि निवांत हे बसलेला. तर मी काय करणार आहे, तिकडे मिरचीत गवत आले त्याला आणून हे करणार आहे, खायला देणार आहे. आत्यांचं चालू आहे सारवण. थोडंसं ऊन केवढं झाले नाही पोरांना, खरंच काय काम नाही, इतकं ऊन आहे. माझे कपडे झाले धुवून, तर दुसरे कपडे. तर चला दाखवते आत्यांचं सारवण. आता आम्ही आत्यांचा लसूण म्हणजे थोडासा राहिलाय काढायचा, सकाळ सकाळ जाऊन घेऊन आलेत थोडं काढून. ह्याला गवत आणते. सावली किती छान आहे, भारी ह्या झाडांची. कोंबड्या आहे ना तिकडे असतात झाडाखाली घराच्या मागे. मामा आराम करतायत बाजूवर. शेळ्या आणून बांधल्यात. तेवढं लसूण आणलाय त्याने त्या ह्याच्यात बांधलेला. भेंडी निवडून ठेवायची कालची तोडलेली. किती उकललं होतं. आणि जास्त माणसं असली की मग खूपच उकलतं. उन्हाळ्यात उकलतंच आणि माणसं जास्त असली की उकलतंच. आम्हाला अजून खिचडी खायची, बनवली तन्वीनी. आता आम्ही खिचडी खाणार आहोत. शेळ्या निवांत बसल्यात कारण मामाने फिरवून आणल्यात त्याच्यामुळं. आणि मग जातील आत्या राहिलेला एवढा लसूण त्यांनी काढून आणला. अजून एवढाच निघेल आहे का नाही, तर तेवढं लसूण निघन म्हणतायत. मग जाऊन काढून आणतील. मी गवत घेणार आहे मिरचीतलं. जर ठरलं तर आमची खरबुजं काढायची जी पहिल्यांदा ही झालेली आहेत आलेली, ती काढावी लागणार आहेत. चला एक एक. पोरं गेली पोहायला आणि आम्ही बसलो जेवण करायला. तर आमची आहे एकादशी. आत्यांचं झालं आहे सारवण वगैरे. आणि म्हणलं त्यांनी खिचडी बनवून गेली पोहायला. मला आता हिरवी मिरची नाही आहे त्याच्यामुळे तिने काय केलं, लाल मिरची तुकडे करूनच घातले. त्या दिवशी मी मिक्सरवर वाटलेली पण चटणी संपली, कारण जवळ चटणी केली आत्यानी. आणि इकडे अशा शेंगा भाजून ठेवल्या होत्या. हे रामफळ, थंड पाणी घेतले प्यायला, कारण माठातले पाणी आता थंड होईल. तिकडे आत्यांचं झालं आहे सारून म्हणून आतल्या बाजूला बसलो आहे. कोंबड्या बघा. कामं झाली आता घरातली. आता जायचं आहे, थोडं ऊन उतरलं की मग रानात काम करायला. आत्यांना जायचं आहे लसूण काढायला थोडासा. आत्या पण बसले तिकडं. घेतो दोघीजणी आता खिचडी खाऊन. तर कसं वाटलं दुपारचं जेवण नक्की सांगा. बघा पोहून आलेत आणि खूप सारी भूक लागली. असं जेव म्हणलं तर जेवत नाहीत. दुर्वेशलाही भूक लागली. दुर्वेश भाजी आवडली का? कशाची भाजी आहे ती? अरे भाजी कशाची आहे पण ती? हा, मटकी काय अख्खी मटकी आहे का कशी आहे? मम्मी बनवते का अशी भाजी? अशी बनवते का? होय. अरे ती मटकीची डाळ आहे आणि तिची आमटी आहे. आणि इकडे हे बसलेले आहेत बघा. आता आम्ही चाललोय, तेवढ्यात हे आले होते. मी गवत घ्यायला चालले. जाऊन म्हणलं मिरचीत खूप सारं गवत आले, पण खरबुजावर पाणी सोडलं की तिथं ओलं झालं की घेता येत नाही. तिथं खूप गवत झाले. बघायचं लांबून. मगाशी मी येताना दूध आणताना बघितलं तर मिरचीला फुलं पण लागली. तिथं काकडी लावली, ते पण वेल खूप मोठे झालेत. आणि कसे वासराला किंवा शेळ्यांना खाण्यासारखं गवत आहे. पोहून आलेत. आता काय करायचं, आंघोळ्या करायच्या काय गणेश? आंघोळ्या करा, चांगली कपडे घालते, सगळी कपडे दुरुस्ती कपडे धुवायला टाकायचे. आता पोहायला जायचं म्हणून सकाळी आंघोळ्या करत नाहीत. मग आता आंघोळ्या करणार, स्वच्छ जेवण झालं, थोडे वेळ बसतील, आंघोळ्या करायच्या, मग ऊन उतरले खेळायचं. आणि मग गणेश बसणार अभ्यासाला. गणेशचे पेपर आहेत आमचे 28 पासून. तर चला जातो आम्ही, ह्यांच्या नादी लागून उपयोग नाही. तर एवढा लसूण काढून आणलाय आत्यानी. किती छान पेंड्या बांधल्यात. आणि इकडे चालू आहे आत्यांचं
शेरडांना हे करतायत, बुसकाट टाकतायत, ओरडायला लागलेत. मी चालले गवत आणायला. मला भेंडी निवडायची आहे. 2 पेटी पोटी भेंडी कालची ती निवडून भरायची आहे. आणि खरबुजं चालू झालीत आता, म्हणजे सगळी नाही, पण पोरांनी बघा कसं केलंय, कशी वेड्यासारखी खातात चिरून. किती छान कलर ना आतून, मस्त असा ऑरेंज कलर, पण वास इतका सुंदर येतोय आणि गोड पण आहेत. आता हे मी साल काय करते, शेळ्यांना खायला देते. तर दुर्वेश बघा, ते पांढरं पिल्लू एवढं छान झालं, एवढे छान उड्या मारतोय. चला बाहेर चला. आत्याने बुसकट टाकलंय खाल्लं सगळ्यांना. तिकडं कोंबड्यांची पिल्लं आहेत, त्यांचं चालू आहे हे गोंधळ. दुरू शिंग लागेल बाळा तिचं, राहू दे त्याला, तसं करू नको. राम राम. तर ते एक पिल्लू बाहेर आले, बुसकट टाकलं आत्याने. मामा येतील आता गवत घेऊन. कसे उचललेत बघा वेल, केवढीशे वेल होते. बिया लावल्या होत्या, उगवल्यानंतर एकदम असं वेगळंच वाटत होतं, कारण उगवतंय का नाही नीट असं वाटत होतं. थोडा भाव आता हे झालेला आहे खरबुजाचं म्हणतायत, अजून आमचा आहे. आज आमच्या प्लॉटला बरोबर तिकडच्या ह्याला 30 दिवस झालेत आज, आणि त्या प्लॉटला 60 दिवस झालेत. 1 महिना लेट आहे हा प्लॉट त्याच्यानंतर, आणि 60 दिवस झालेले तिकडच्या प्लॉटला, म्हणजे एक 70 दिवस घेतील. अजून एक 10 दिवसात तो प्लॉट आमचा येईन ही करायला, म्हणजे खरबूज काढायला. ह्यावेळेस आमचा लसूण पण खूप छान आलाय. ते सगळी साल्यानंतर तर मी काय कर, ह्यांना टाक, शेरडांना खायला द्यायची, अशी उभा राहून हे करायचं, चारायचं. तसं टाकल्यानंतर काय होतंय, खात नाहीत ते खाली मातीत भरलेली. आजीला आत टाकलं का आतल्या ह्यांना पिल्लांना? आता खाली जास्त टाकूच नका. तर हे बघा केवढे छान छान कांदे आहेत, म्हणजे आम्हाला वर्षभर लसूण विकतच आणायची गरज नाही. आता ही सगळी छान अशी लसणाच्या मामळ्या काय करतील, आले की पेंड्या बांधतील, आणि मग नंतर त्या दिवसाचं पण आहे तिकडे मी झाकून ठेवलाय. थोडंसं सारवल्यानंतर बघा केवढं छान दिसतंय. उन्हामुळे खूपच उकलायला लागले, खूपच घराचा अवतार व्हायला लागलाय. तर तिकडे मी झाकून ठेवलेत त्या दिवशीच्या पेंड्या. ह्यावेळी जरा लसूण छान आलाय, म्हणजे लसणाचे कांदे पण मोठे आहेत. लसूण कसा वाटला तो पण सांगा आमचा. तर आता मी जाते तिकडं. चला तुम्हाला दाखवते, खुरपं घेते आणि मिरच्या दाखवते. आजीला म्हणा व्यवस्थित बांधते पॅक, नाही तर काय होतात शेळ्या बाहेरच येतात. 4 वाजलेत, 5 वाजेपर्यंत गवत काढते आणि येते. नंतर भेंडी निवडून भरून ठेवते. मला जायचं आहे डाळ दळायला. डाळ त्या दिवशी आत्याने मी तिकडे पुण्याला गेल्यानंतर डाळ करून ठेवली हरभऱ्याची. सोनं आमची निवांत झोपली. मग ती डाळ मी दळून आणते जाऊन, कारण बेसन संपलंय. मग डाळ एकदा दळून आणली की टेन्शन जाते. चला जाऊ आता मिरचीकडं. तर ह्या खरबूजच्या प्लॉटला 60 दिवस झालेत. आज बरोबर 60 दिवस झालेत. खरबूज बघा सगळे अशा उघडी उघडी दिसायला लागलेत, म्हणजे जाळी तयार झाली आहे, फक्त आता शेड यायचा बाकी राहिलाय. छान असा कलर आला. हे बघा केवढी मोठी मोठी एका ठिकाणी किती किती खरबूज आहे. पण आता बरेच दिवस झाले आले नव्हते इकडे. गवत केवढं आलंय बघा ह्याच्यात. तर हे गवत घेते खुरपून, आणि हे काकडीचे वेल आहेत. जे मी मध्ये काकडी लावली होती मिरच्यांच्या मध्ये, ती केवढी केवढी मोठी होत चालली बघा. मिरचीला पण आता बघा फुलं लागायला लागलीत. फुटवे छान फुटलेत मिरच्यांचे. आणि गवत केवढं झाले बघा. जे होलमधलं गवत आम्ही काढलं नव्हतं, तो धनुरा तर केवढा उंच दिसतोय. काय केलं तर आम्ही झाकायच्या आधी यातलं गवतच नव्हतं काढलं. इकडे पण बघा ही खरबुजं केवढी झालीत. सगळी आता उघडी दिसत आहेत. आता लवकरच बघून बघून काढायचेत आम्हाला. तर ही काकडीची वेल केवढी मोठी झालीत, फुलं लागली आहेत सगळी. मिरचीची रोपच दिसना गेली. गवत बघा केवढं झालंय. हे बघा मिरच्यांना किती छान फुलं लागलीत, पण उन्हामुळे काय काय फुलं जळायला लागलीत. काकडी दिसतीये कुठं वेलाला? आता फुलं लागली आहेत. येतील काकड्या, पण केवढे पसरलेत वेल, केवढे मोठे झालेत. मिरचीची रोपं. तर हे गवत घेते मी, वासरू गवत खाईन.
शेळ्यांना पण एक पेंडकं काढते. तिकडं पण काकडीची वेल केवढे मोठे झालेत.